नवतपाचा तिसरा दिवस वैदर्भीय जनतेसाठी काहीसा दिलासा देणारा ठरलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, तर ब्रह्मपुरी वगळता इतर कोणताही जिल्हा 46 अंशांपर्यंत पोहोचू शकला नाही। मुख्य म्हणजे रेड अलर्ट असलेल्या अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातही तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली नाही। नवतपादरम्यान विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच तिसरा दिवस मात्र दिलासादायक ठरलाय। विदर्भातील केवळ ब्रह्मपुरीत सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्यानं केली आहे, तर ब्रह्मपुरी वगळता इतर कोणताही जिल्हा 46 अंशापर्यंत पोहोचू शकला नाही। चंद्रपूर जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर हवामान खात्यानं इकडे अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला होता। मात्र या तीनही जिल्ह्यांमध्ये पारा फारसा वाढू शकला नाही। वर्धेत 45, अकोल्यात 44.3 आणि अमरावतीत 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर इकडे गडचिरोलीत 44.6, गोंदियात 45.2, नागपुरात 45.7, वाशिममध्ये 43.2 आणि यवतमाळ जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। इकडे भंडारा जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर विदर्भातील सर्वात कमी तापमान बुलढाणा जिल्ह्यात 41.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। विदर्भातील तापमानात घसरण नोंदवण्यात आली असली तरी उष्ण वाऱ्यांनी नागरिकांना पुरतं हैराण केलं आहे। सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून दुपारच्या वेळी उष्ण वारे देखील तितकाच त्रास देत आहेत। यामुळे दुपारच्या वेळी रस्ते सामसूम असल्याचं दिसतंय, तर हवामान खात्यानुसार 28 मे पर्यंत विदर्भात हीच स्थिती राहणार असून 29 मे नंतर तापमानात 3 ते 4 अंशांची घसरण नोंदवली जाणार आहे।